नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स, वाडी, नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। चांदूर रेल्वे नगर परिषद प्रांगणात बसणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा। उत्तमराव गवई यांच्या प्रयत्नाला अखेर यश। कार्यक्रम नियोजनाची पार पडली बैठक। जिल्ह्यातून लाखो अनुयायी येथील चांदूर रेल्वेत पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत नगर परिषद केव्हा करणार उद्घाटन। चांदूर रेल्वे नगर परिषद प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यासाठी मागील 17 वर्षापासून समाजसेवी उत्तमराव गवई यांनी सरकारकडे मागणी केली होती। या मागणीकडे नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने गवई यांनी तहसील कार्यालय पुढे अनेकदा उपोषण आंदोलन केले। याची दखल घेत अखेर पुतळा उभारणीकरिता नगर परिषदेने प्रस्ताव मंजूर केला। महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण परवानगी मिळाल्या अखेर उत्तमराव गवई यांच्या आंदोलनाला यश आले। नगर परिषद प्रांगणात पुतळ्याकरिता चबुतरा तयार करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे येथे पुतळा तयार झाला असून आता फक्त वाट आहे उद्घाटनाची। नगर परिषद केव्हा उद्घाटन करणार असा प्रश्न अनुयायी विचारत आहे। गुरुवारी मूलबंध कुटी विहारावर उत्तमराव गवई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। बैठकीत युवकांसह महिलांचा मोठा सहभाग होता। बैठकीत पुतळा आगमन आयोजन, पुतळा उद्घाटन व 14 एप्रिल भीम जयंती कार्यक्रम आयोजनावर चर्चा करण्यात आली। नगर परिषद प्रशासन पुतळा बसवत असल्याने उद्घाटनाची जबाबदारी सुद्धा नगर परिषदेचीच आहे। मात्र जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका भीम सैनिकांनी सुद्धा कार्यक्रमाचे वेगळे नियोजन करतील व त्यात लाखोच्या संख्येत नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष उत्तमराव गवई यांनी या बैठकीच्या वेळी दिली। बैठकीत उत्तमराव गवई, नानासाहेब डोंगरे, माजी नगरसेवक बंडू आठवले, पत्रकार विजय खवसे, प्रकाश रंगारी, प्रेमचंद अंबादे, संदीप बगाडे, इंद्रपाल बनसोड, वानखडे, मेश्राम यांनी आपले मत मांडले। पुढील नियोजन व कार्यक्रम समितीची नियुक्ती 20 फेब्रुवारीच्या बैठकीत होणार असल्याची माहिती सुद्धा उत्तमराव गवई यांनी दिली। WH न्यूज ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे, अमरावती। म्हणजे पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे। तर काल परवाच्या दिवशी मला हे पॉम्पलेट मिळालं आणि एक आनंदही झाला। आणि तो आनंद म्हणजे असा झाला की ज्या वेळेला आमचे मार्गदर्शक उत्तमरावजी गवई यांनी जो पुढाकार घेऊन तो मार्ग काढला की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या चांदूर रेल्वेमध्ये असला पाहिजे आणि तोही मोक्यावर असला पाहिजे नगर परिषदेच्या समोर, आणि ती जागाही मंजूर झालेली होती। आणि त्यावेळेस जी स्मारक म्हणजे पुतळा स्मारक समितीचं जे गठन केलं होतं, मी साक्षी आहोत त्याचा, उपोषणाला बसले होते आणि आम्ही सोबतच राहत होतो। आता हे सीतारामजी मेश्राम, श्रीधरराव गजबी, अनिल दुर्योधन, भारतजी गेळाम, मी त्यातलाच आहो। म्हणजे गवई साहेबाच्या पेंडॉलमध्ये जाऊन तिथं थांबायचं, वातावरण तयार करायचं, उपोषण चाललं, उपोषण सुटलं, जागा मंजूर झाली आणि आज पुतळा स्मारक समिती तयार झाली। तर मला असा खेद वाटते की आपण तर सहकार्यामध्ये होतोच। म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मला ओळखता ना? अरे या चांदूर रेल्वेमध्ये या डोंगरेनं
सर्व्हिस सुरू असताना घाटकोपरच्या वेळेस कोणाची हिंमत नव्हती. घाटकोपरच्या वेळेस पूर्ण चांदूर रेल्वे बंद करून दाखवलं की डोंगरेत हिंमत. आणि मी स्टेट गव्हर्नमेंटचा कर्मचारी होतो, परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे विचार ज्यांच्या पुतळ्याची स्थापना आपण चांदूर शहरात करत आहोत ते भारताचे भाग्यविधाता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या या बैठकीला उपस्थित महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, विशेषतः दोन मोठे पत्रकार इथे आले आहेत. एक विजय खवसे WH चॅनलचा आणि आमचा बंडू आठवले, पिढीजात पत्रकार आहे रक्तामासाचे. आणि आजच्या मीटिंगला उपस्थित सर्व कार्यकर्ते, बाबासाहेबाचं रक्त त्यांच्या अंगात सरसत आहे. आज मी 2 मिनिटात बोलतो. एकच लक्षात ठेवा, अजून पुन्हा तो एक वाक्य उच्चारतो, तुमच्या जीवनातून तुम्ही बाबासाहेबांना बाहेर काढा. शिल्लक काय तुमच्याकडे? काहीच नाही. आम्ही चालते फिरते मुर्दे आहोत, जीव नसलेले. म्हणून आम्हाला जो काही मान सन्मान इज्जत इब्रत आमची आहे, आमची हैसियत आहे, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या देशात झाला म्हणून आहे. 33 कोटी लोक देव या भारतात होऊन गेले असं इतिहास सांगते, लोक सांगतात. पण मला वाटते आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जर महार जातीत जन्माला आले नसते, एखाद्या कुलीन ब्राह्मणाच्या घरात जन्माला नसते, तर 33 कोटी देवाचा देव म्हणून बाबासाहेबाला हिंदू संस्कृतीने मान्यता दिली असती. त्या बाबासाहेबाचे उपकार फेडण्याची नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे किंवा नाही. आणि ती आहे म्हणूनच येणारा जाणारा कोणी माणूस असो, नगरपालिकेच्या अंगणात पुतळा बसवण्याचं कारण काय? तर जो कोणी चोर उचक्का लफंगा भामटा जाईल, बाबासाहेबाच्या पुतळ्याला पाहून तरी त्याचं मन लाजेल की आजपासून मी वाईट कार्य सोडले पाहिजे. आणि तो अधिकारी कर्मचारी नगरपालिकेत प्रवेश करणारा सुद्धा असो, त्याला त्या टेबलवर बसताना लाज वाटेल की मी बाबासाहेबाच्या नजरेतून इकडे आलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबाचा हा पुतळा बसला म्हणजे मी काही कोणावर उपकार करत नाही. मी पहिलेच सांगितलं की मी 7वा वर्ग शिकलेला माणूस, ज्याला 7व्या वर्गाच्या नंतर 2 रुपयाची वही आणि पेन मिळाला नाही म्हणून शाळा सोडायला लागली. आज मी बोलका मिठ्ठू झालो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळं नाही. कुठेतरी एखाद्या शेतात चौकीदारी मला करावी लागली असती. आणि म्हणून सांगतो, बाबासाहेबाचा पुतळा चांदुरेले बसतो आहे. शासनाच्या सर्व परवानगी मिळून बसणारा हा पुतळा चांदूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकासाठी, महिलेसाठी, बालकासाठी एक आदर्श आहे आणि त्याच्या नावाचं नवलौकिक होणार आहे. म्हणून एक सांगतो, पुतळ्याचं 3 प्रकारचा कार्यक्रम आहे. एक पुतळ्याची प्रतिष्ठापना, आगमन, दुसरा उद्घाटन आणि येणारी 14 एप्रिल या तिन्ही कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आजची बैठक बोलावली आहे. आणि हे तिन्ही कार्यक्रम जगप्रसिद्ध पेपरला त्यांनी दखल घेतली पाहिजे, अशा प्रकारचे झाले पाहिजे. असं करण्याचं आश्वासन या सर्व मित्रमंडळींनी, महिलांनी मला दिलं. म्हणून तुमचे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती संदर्भात जी या ठिकाणी मुलगुंद कुटी विहारामध्ये मीटिंग आयोजित केली, त्यानिमित्त उपस्थित पुतळा स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मामा उत्तमरावजी गवई, 14 जानेवारीचा जो अविरतपणे 10 वर्षापासून कार्यक्रम घेतात असे आमचे सहकारी मित्र आदरणीय डोंगरे सर, माझे धम्म मित्र संदीप बगाडे, प्रेमचंद अंबाजी आणि उपस्थित सर्व ग्रामीण भागातून आलेले उपासक उपासिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संदर्भात याची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली. या मीटिंगचा उद्देश हाच आहे की नगर परिषदेमध्ये पुतळ्याच्या संदर्भात जे काही आतापर्यंतचे
आंदोलन केले, 17 वर्षापासून जो यशस्वीपणे लढा लढला, ते आमचे मामा त्यांच्या पुढाकाराने या पुतळा बसविण्यात येत आहे. आज रितसर परवानग्या पूर्ण झाल्या, त्याचं गोट्याचं जे बांधकाम आहे तेही पूर्ण झालं. आता प्रतीक्षा आहे पुतळा येण्याची, आणि पुतळा आल्यानंतर त्याला कशा प्रकारे बसवण्याची संदर्भात जर जे आहे ते नगर परिषदचा विषय आहे, आपला विषयच नाही. पण बाहेरच्या दृष्टिकोनातून आपण त्या पुतळ्या आल्यानंतर त्याचं कशा प्रकारे स्वागत करू, त्याचं जाहिरातबाजी कशा प्रकारे करू, की पुतळ्याच ग्रामीण भागातील प्रत्येक पूर्ण अमरावती जिल्ह्यातून नगर परिषदच्या आवारात हा पुतळा बसून राहिला. तो पुतळा बसवताना त्याच्या प्रकारे काय काय त्याची लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हा मोठा इव्हेंट आपल्याला तो साजरा करायचा आहे. त्या संदर्भात हे मीटिंग आहे. त्यासाठी आपल्याला जे काही, कारण की त्यांनी पुतळ्याचं आंदोलन ज्यावेळी सुरू केलं तोपर्यंत त्यांनी कोणालाही 1 रुपयाही मागितला नाही. स्वतःच्या जवळचे पैसे अनेकदा लावले, अनेकदा त्यांनी उपोषण केलं, आमरण उपोषण केलं, अनेक ठिकाणी त्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध एवढा मोठा लढा पुतळ्याच्या संदर्भात आजपर्यंतही कोणी लढला नाही. हे तर आपण मान्य करतो का नाही? मी नगरसेवक होतो 2011 ते 16च्या दरम्यान, त्यावेळेस आमचे अनेकदा वादविवाद होत होते की पुतळ्याच्या संदर्भात त्यांची जी भूमिका होती प्रशासनाच्या विरुद्ध, जे त्यांनी भूमिका मांडली, आज तो लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला. आणि या शहरात जे पुतळा पाहिजे होता तो एकदम अष्टधातूचा पुतळा आहे, तो बसविण्यात येणार आहे. म्हणून आपण सर्वांनी तन मन धनानं त्यांच्या पाठीशी आपण उभं राहू, आणि पुतळ्या संदर्भात जे काही या पुढच्या प्रशासनासोबत काही आपल्या चर्चा होतील किंवा वाटाघाटी करावं लागेल आपल्याला, ते कशा पद्धतीने पुतळा बसवतात, कोणाला इन्व्हाइट करतात, कोणाला. शेवटी तो पुतळा आपला नाहीच आहे, तो पुतळा प्रशासन बसवणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळं काही करायचं आहे ते बाहेरून, बरोबर, तो आहे तो सगळा बाहेरून आपल्याला करायचा आहे. ते सगळं प्रशासनाचं विषय आहे, आपला काहीच नाही. आपल्याला ते कोणत्या प्रकारे काय करतात पुतळा स्मारक समितीच्या अध्यक्षाला, हा विषय नंतरचा. म्हणून आम्ही तुमच्या मामासोबत आहोत या पुतळ्याच्या संदर्भात. तुम्ही यापुढेही जे दिशानिर्देश द्याल त्याचा आम्ही हे करू. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुरेश ज्योतिबाजी फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी पुतळा उत्सव समितीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उत्तमरावजी काका गवई, उपस्थित मंच, सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका, आज या ठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना या संबंधाने या ठिकाणी छोटेखानी एक बैठक या ठिकाणी निर्माण केली उपस्थित आहे. आणि या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली पाहिजे या निमित्ताने या ठिकाणची बैठक आहे. 1954 साली माधवराव बागल या मराठा नावाच्या व्यक्तीने या महाराष्ट्रामध्ये पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळेस बसवण्यात आला. आणि त्याच पद्धतीची पुनरावृत्ती म्हणून उत्तमरावजी गवई यांच्या परिश्रमाने आणि खूप मेहनतीने या ठिकाणी या चांदूर शहरामध्ये पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्या प्रतिष्ठापनेला बौद्ध बांधवांनी चांगल्या पद्धतीने आर्थिकतेने असो, सामाजिक असो किंवा अन्य प्रकारे ज्या पद्धतीने आपल्याला मेहनत घेता येईल, दान देता येईल किंवा मोठ्या भव्य संख्येने तो पुतळा कसा बौद्ध बांधवांच्या उपस्थितीमध्ये बसवण्यात येईल, या पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं, मदत करावं अशीच मी या ठिकाणी आजच्या प्रसंगी विनंती करतो. आणि इथेच थांबतो. सर्वांना मीटिंगचं एक वैशिष्ट्य ठरवलं गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती ही जे मीटिंग आयोजित करत आहे, ह्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या इथं जे नगर परिषदला जो पुतळा तयार झालेला आहे आणि आता तो बसवाच्या तयारीत आहे, हे जर ह्या 14 एप्रिलपर्यंत आपल्याला कंप्लीट करून मिळेल आणि आचारसंहिता लागली त्याच्यामुळं तो पुतळा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बसवण्याचा प्रयत्न त्या नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी करावा. आमची पुतळा समितीची जे समिती आहे, पुतळा स्मारक समिती, आमचे काका उत्तमरावजी गवई यांनी भरपूर प्रयत्न करून आज 15-16 वर्षाचा कालावधी ह्या पुतळ्यासाठी निघून गेला, परंतु आता यशस्वी झालंय. आणि हा पुतळा इथं समितीच्या वतीनं बसवण्यात यावा
किंवा नगर परिषदचा प्रशासकीय जो काही नियम असतो त्या नियमानुसार बसवावा, परंतु आम्हाला सोबत घेऊन, समितीला सोबत घेऊन त्या पुतळ्याचा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आणि आम्ही काकासोबत खेड्यापाड्यातून, जवळपास माझ्या गावातून सुद्धा मी 50 माणसं आणण्याची तयारी ठेवतो. अशी सर्वांनी प्रत्येक गावातून 25 जरी माणसं आणले तरी आम्ही हा कार्यक्रम भव्य दिव्य करू शकतो. एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि इथंच माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. मिनेश शिंदे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षच्या वतीने या पुतळ्यासाठी जेवढे तालुक्यातून योगदान करता येईल ते लोक आणण्याचं असो किंवा कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन असो किंवा कोणतंही योगदान असो, ह्या योगदान कसं करता येईल त्याचा मी प्रयत्न करील, अशी मी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष उत्तमरावजी गवई यांनी आजची जी बैठक आहे ती बैठक यासाठी बोलावलेली आहे की 29 फरवरीपर्यंत या नगर परिषदेच्या आवारात पुतळा बसवण्यासाठी नगर परिषद तयार आहे आणि नगर परिषदचा तो कार्यक्रम आहे. पण या चांदूर रेल्वेच्या जनतेनं केलेल्या उठावाच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून तो पुतळा बसत आहे. तेव्हा या सगळ्या जनतेत एक प्रकारचा उत्साह आहे. आज या बैठकीत सगळ्या गटातटाचे लोक एकत्रित होऊन तो उत्सव मनवण्यासाठी, हा चांदूर शहरात एक चांगला जल्लोष करण्यासाठी इथं काही ठराव घेणार आहेत आणि त्या ठरावात नगर परिषदेच्या माध्यमातून जरी पुतळा बसवत असला तरी आमच्या या समितीचंही सहकार्य असलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. याच्यासाठी हे स्मारक समिती, पुतळा स्मारक समितीची ही जी बैठक आहे, या बैठकीच्या द्वारे आम्ही नगर परिषदेला हे सांगणार आहोत की तुमच्या उत्सवात आमचाही उत्सव आहे आणि आमच्या सगळ्या आंबेडकरी जनतेला, पूर्ण चांदूर रेल्वे नगरातील सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन आणि चांगला कार्यक्रम बनवण्यासाठी उत्तमरावजी गवई यांना त्यांनी सूचना देऊन आणि त्यांच्यात काय अधिक चांगलेपण करता येते ह्याच्यासाठीची ही बैठक आहे. ती बैठक आयोजित झाली, लोकांनी प्रतिसाद दिला, लोकांनी सगळ्याच पद्धतीचं सहकार्य देण्याची ग्वाहीही दिली. एवढं बोलतो. आपल्या तालुक्यातील WH न्यूज चॅनलचे प्रमुखच नागपूरला आलो आणि सामाजिक कार्यकर्ते खैरलाची मिशन सभा त्याच्याच कल्पनेतून इथं झालेली. त्याच्यामुळं हा एक म्हणजे चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळं एक आता ह्या बातम्या आता आपल्याला लागणाऱ्या पुतळ्याच्या महाराष्ट्रावर देश जगाची गोष्टी आणि तेच राहिले मार्गदर्शन करायचे म्हणून विजयराव खोसे थोडी सुद्धा आपल्याला सांगतील आणि ते राजकीय म्हणजे सर्वच असू द्या आता राजकीय बंधन नाही. बोला. चला करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या बहुजन समाजासाठी ज्या महामानवांनी आपलं जीवाचं रान केलं आणि त्यांच्याच या जीवाच्या रानामुळे आम्ही आज इथं ताठ मानेने जगतो, अशा तमाम महापुरुषांना माझ्याकडून आणि माझ्या WH न्यूजकडून मी त्यांना अभिवादन करतो. विशेष म्हणजे आजची जी हे बैठक ठेवण्यात आली, आमचे काका हे उत्तमराव गवई यांनी मला फोन केला की आपल्याला बैठक ठेवायची आहे आणि असा विषय आहे. कारण काकाची चळवळ जी आहे ही मी अगदी जवळून बघितलेली आहे आणि अगदी जवळूनच नाही तर जेव्हा जेव्हा काका नागपूरच्या विधानसभेमध्ये आले, कारण विधानसभेमध्ये मी दरवर्षी विधानसभेमध्ये बातम्या कव्हर करायला असतो, जेव्हा काका विधानसभेमध्ये आले तेव्हा मी त्या काकांची आक्रमकता बघितली की जेव्हा मंत्र्यांसोबत जेव्हा काका बोलत होते या संदर्भात ते मी सगळी आक्रमकता बघितली आणि मला म्हणजे खरंच काकाचं म्हणजे कौतुक करावं असं वाटेल की म्हणजे त्यांनी या वयात सुद्धा त्यांची एक अशी जिद्द आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ह्या चांदूर रेल्वे नगर परिषद समोर जो बसत आहे तो काही सामान्य नाही आहे. हा ऐतिहासिक पुतळा आहे. कारण या उत्तमराव गवई काकांच्या चळवळीमधून तो निर्माण झालेला पुतळा आहे. काकांनी जर ही चळवळ उभारली नसती तर कदाचित हा पुतळा नगर परिषदेच्या समोर आयुष्यात कधीच बसला नसता. कारण काकाची चळवळ आहे म्हणूनच मी या पुतळ्याचे प्रणेते म्हणून आणि या पुतळ्याचे जनक म्हणून उत्तमरावजी गवई यांनाच मी सन्मान देईल. बाकी पुतळ्याचे उद्घाटक कोणी राहो, मुनगंटीवार राहो की मुख्यमंत्री राहो, उपमुख्यमंत्री राहो, पण खरे पुतळ्याचे जनक म्हणजे उत्तमराव गवई यांच्या नावाची पाटी तिथे लागेल.
कारण शासनासोबत शासनाचा एक असा GRच आहे का कुठलाही पुतळा असो तुमच्या गावात तुम्हाला परवानगी भेटतच नाही. महात्मा फुलेचा असो, शिवाजी महाराजाचा असो, बाबासाहेबांचा असो, पुतळ्याला परवानगी शासनाने नाकारली आहे. एवढं असूनही असतानाही सुद्धा GR असतानाही सुद्धा सरकारच्या नाकावर टिचून, सरकारच्या आवारात, सरकारच्या पैशातून, सरकारच्या जमिनीवर तो पुतळा उभारण्याचं महान कार्य जे केलं असेल तर ते उत्तमराव गवई काकांनी केलं आहे. आणि गवई काका तुम्हाला खरोखर निळा सलाम आहे. म्हणजे तुमची आठवण ही जी आहे अविरत म्हणजे 100 पिढ्यापर्यंत ही राहणारी अशी आठवण आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले म्हणजे एक विचार आहे, एक क्रांती आहे. आणि हे जे विचार आहे हे अविरत त्या नगर परिषदच्या समोर राहतील. आणि नगर परिषदच्या समोर कुठलाही व्यक्ती राहो जो भारतीय संविधानाला मानणारा राहील आणि जो भारतीय संविधानाला मानणाराही जरी नसेल त्यालाही सुद्धा तिथं यावं लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हार टाकावा लागेल. तेव्हाच तो नगर परिषदच्या कार्यालयामध्ये जाईल. कारण नागपूरमध्ये मी काम करत असताना, कारण मी चळवळीमध्येच काम करतो, कारण लहानपणापासूनच मला चळवळीमध्ये काम करण्याची म्हणजे मला एक छंदच म्हणतो. मी चळवळीमध्ये कुठलीही असो कोणा अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत राहतो. गावापासून सुद्धा लढलो. खैरलांजीची जे चळवळ होती ती मी नागपूरमधून इथेच आणली होती. ठीक आहे, पण ही जी चळवळ आहे ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणूनच मी सगळं म्हणजे चांदूर रेल्वे तालुका असो, धामणगाव तालुका असो, नांदगाव खंडेश्वर किंवा अमरावती जिल्हा असो, या सगळ्या जिल्ह्यातील बौद्ध उपासक आणि खास करून भीम सैनिक आणि युवकांना मी हेच आवाहन करील की हा एक ऐतिहासिक पुतळा आहे आणि ऐतिहासिक पुतळ्याचं जेव्हा इथं लोकार्पण होईल, इथे उद्घाटन होईल, त्या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचा वेळ, तुमचा कितीही मोलाचा वेळ असला तरी त्या कार्यक्रमाला तुम्हाला यावं लागेल. निश्चित यावंच नाही लागेल तर तुम्हाला तिथे तन मन धनाने सुद्धा त्या ठिकाणी यावं लागेल. कारण काकांनी जे काम केलं, काकांनी आपलं काम जे होतं ते पूर्ण केलं आणि जे महत्वाचं काम होतं, जे डॉक्युमेंटली काम होतं ते पूर्ण केलेलं आहे. पुतळा निर्माण झालेला आहे. पुतळा आता येण्याची वेळ झाली आहे. कारण नगर परिषदच्या समोर पुतळ्याचा चबुतरा सुद्धा बनलेला आहे. आता पुतळा चांदूरमध्ये येईल. आता त्याचप्रमाणे हे जी मीटिंग काकांनी ठेवलेली आहे, युवकांचा इथं मोठ्या प्रमाणात सहभाग होता. युवक या कार्यक्रमासाठी आलेले आहे, त्यांचं सुद्धा स्वागत. पण एकंदरीतच जे समजा उत्तमराव गवई काका हे जे आदेश देतील, कारण ते समितीचे अध्यक्ष आहे, कारण ते सरकारच्या सोबत कनेक्ट आहे आणि जे समाजाला जे आदेश देतील ते सुद्धा कारण समाजाने ते ऐकून घेतलं पाहिजे. कारण काकांनी जे काम केलं खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि नक्कीच या कार्यक्रमासाठी मला जेव्हा काकांनी फोन केला की नक्कीच तुला यावं लागतं, तर मी माझा एकदम अति व्यस्त वेळ सोडून, कारण म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या चांदूरमध्ये लागतो, आपल्या गावामध्ये लागतो, म्हणून आपण गेलं पाहिजे. म्हणूनच मी आलो. आज जरी या ठिकाणी संख्या जरी कमी असली, पण जेव्हा काका डोंगरे सरांनी सांगितलेलं आहे ते नक्कीच खरं आहे सांगितलं. जेव्हा तुम्ही प्रोग्राम आखाल, जेव्हा तुमचा या ठिकाणी प्रोग्राम होईल तर त्यावेळेस हजारोच्या संख्येने जो आपला चांदूर रेल्वेचा जो रोड आहे तो रोड सुद्धा तो जाम होईल. कारण हा जो मेसेज जेव्हा समाजापर्यंत येईल तर नक्कीच समाजाला एक मोठी खुशी होईल आणि चांदूर रेल्वेमध्ये हजारोच्या संख्येने लोक येतील, त्याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आणि जेवढा प्रचाराचा भाग आहे, प्रचाराचा भाग जो आहे तो मी नागपूरमध्ये राहून सुद्धा मी हा जो प्रचार आहे मी तुमचा प्रचार जेवढ्या मोठ्या प्रमाणात करता येईल, जशा पद्धतीने करता येईल, माझं जरी समजा इथे येणे नाही झालं तरी मी माझ्या नागपूरच्या स्टुडिओमधून जे सगळे व्हिडिओ जे आहे मी करून ते आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते मी करील, त्याची चिंता करू नका. आणि माझ्याकडून जेवढे जरी सहकार्य लागल, काका म्हणतील का तुला वर्गणी द्यायची आहे, काका म्हणतील का तुला यायचं आहे, जेव्हा जेव्हा मला काका आदेश देतील मी त्या काकाच्या आदेशाचं नक्कीच पालन करील. आणि मी जिल्ह्यातील हे सगळ्या बौद्ध उपासक भीम सैनिकांना हेच आवाहन करतो माझ्या WH न्यूजच्या माध्यमातून की नक्कीच हा एक ऐतिहासिक आणि सुवर्ण संधी आहे. ह्या संधीचं आपण काकांनी सोनं केलेलं आहे. आणखी ते जे सोनं आहे आपण पूर्ण महाराष्ट्रभर पसरूया. कारण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव पुतळा असा आहे महाराष्ट्रामध्ये बरं का,
महाराष्ट्रामध्ये एकमेव पुतळा ह्या चांदूर रेल्वेमध्ये शासनाच्या ह्याच्यामधून लागत आहे. म्हणूनच हे संधीचं सोनं करून हे जे पॅटर्न आहे उत्तमराव गवईचं पॅटर्न जे आहे की नगर परिषदेच्या आवारासमोर जो शासन पुतळा बसवत आहे हे पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्यायचं आहे. आणि त्याच पॅटर्नने महाराष्ट्रातले जे काही आपले नेते आहे, रिपब्लिकन मुवमेंटचे नेते आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, या पद्धतीने ज्या पद्धतीनं काकाने जे पुतळ्यासाठी काम केलं तेच पद्धत वापरून म्हणजे उत्तमराव गवईचं पॅटर्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवण्याचं पॅटर्न हे महाराष्ट्रात मध्ये आपल्याला पाठवायचं आहे. म्हणूनच मी सगळ्यांना पुनश्च आणखी एक विनंती करतो की या कार्यक्रमासाठी नक्कीच तुम्ही उत्तमराव गवई काकांसोबत संपर्क साधा आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्यांना सुद्धा मदत करा. आणि निवड मदतच नाही, तुमच्याकडून जे होत असेल ते मदत करा. जसं माझं चॅनल आहे तर मी प्रसिद्धीचं मी मदत करेल. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसे देण्याची मदत करावं. जो कोणी जर पंचशीलचे झेंडे बनवून देत असेल 5, 50, 100, 1000, 2000 झेंडे बनवून देण्याचे त्यांनी काम करण्यात यावं. म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं ज्या माणसांना शक्य होत असेल ते मदत करावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं पुतळ्याचं जे भव्य उद्घाटन आहे की या समाजातल्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबाचा आदर्श घेतला पाहिजे आणि कार्यक्रम आपण कशा चांगल्या पद्धतीने करू हा सुद्धा एक आदर्श त्यांनी घेतला पाहिजे. तर नक्कीच सर्वांना माझ्या WH न्यूज कडून आणि मी विजय कौशल माझ्याकडून सुद्धा सर्वांना जय भीम. अत्यंत चांगल्या याच्यामध्ये हे मीटिंग पार पडलेली आहे. मी सर्वांनाच या ठिकाणी जे उपस्थित झाले आहेत त्यांचे सुद्धा मी सर्वांचे मी आभार मानतो. जय भीम. चांदूर रेल्वे नगरीत जमा करायचे आहे तर आपण जास्तीत जास्त 25,000 नाही 30,000 लोक जमवण्याचे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू व आपण भीमगर्जना मित्रमंडळ द्वारे त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करू. भीमगर्जना मंडळच नाही तर इथे 14 जानेवारीला मराठवाडा नामविस्तार समितीचे अध्यक्ष आहे ते पण आपल्याला सपोर्ट करतील. आपण सर्वांनी एक होऊन ह्या पूर्ण चांदूर रेल्वे तालुका असेल, अमरावती जिल्हा असेलच आणि महाराष्ट्रातून पण ह्या कार्यक्रमाला सपोर्ट झाला पाहिजे असे आपण सर्वांनी प्रयत्न करून आपला हा कार्यक्रम चांगला उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि हा कार्यक्रम एकदम आपण चांगला करू अशी आमची इच्छा आहे. आणि सर्व आपण यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या पाठीमागून उत्तमरावजी गवई आहेतच पण आपण सर्वांनी तरुण पोरांनी पण आपली टीम वर्क केलं पाहिजे. आपण 14 एप्रिलचा आणि हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम हा उत्साहात साजरा करू. इथेच बोलतो. लहान होतो तेव्हापासून यांचं नाव आम्ही पाहून राहिलो. आपल्या नगर परिषदच्या समोर असो किंवा कोणत्याही समोर असो आपण प्रत्यक्ष आंबेडकर पाहिलेले नाही. पण जेव्हा डोंगरे सर किंवा उत्तमरावजी गवई यांच्यासारखे लोक दिसले का माणसाच्या अंगातलं रक्त एक प्रकारचं सडसडते. त्या अनुषंगानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय उत्तमरावजी गवई, डोंगरे सर, गजबे सर, बगाडे सर, वैसारे सर आणि सर्व हे भीमजयंती उत्सव समिती किंवा रमाई मित्रमंडळ, आजूबाजूच्या सर्व उपासिका आणि ह्या परिसरात असलेले नवतरुण, हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता गवई सरांनी काही गोष्टी सांगितल्या. मी थोडंसं त्याच गोष्टीवर फोकस करतो का गवई सरांनी सांगितलं आम्ही आमचा बाप बदलवतो. पहिल्यांदा आम्हा तरुणांना ही शपथ घ्यावी लागणार आहे. भारत 1947ला स्वतंत्र झाला. 1947 पासून तर 2014पर्यंत जवळपास गांधीचं राज्य होतं. 2014च्या नंतर मोदीजी सत्तेवर आले. त्यांनी मित्र गोडसे, गोळवलकर, हेडगेवारांचं सरकार आलं. म्हणजे त्या विचाराचं सरकार आलं. अरे तुम्ही जेबीमवाले एवढे भाऊ आता सरांनी सांगितलं का आम्ही पायात पडत राहणार आहे काय कायमचे? ह्या गोष्टीवर विचार करा ना. आपला बाप कधी झुकला नाही ना. आपण आमदाराच्या समोर झुकता नाही पडतो दिसतो तर सर सांगून राहिले. जर आपला हाच आदर्श जर असेल येणारी पिढी तुमचा आदर्श कोणता घेणार आहे? आता अलीकडच्या काळात 2 ठिकाणी आपल्या इथं कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम आम्ही थुगावले पाहिला, फोटो आंबेडकरांचा, पुतळ्याचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती ही त्या खासदाराची. जे खासदार कोणता कार्यक्रम लावतात का आम्ही देश का संविधान बदलना आहे, हा मनुस्मृती लागू करणं आहे. अशा लोकांच्या पाठीमागं जर तुम्ही जेबीमवाले धावणार असाल तर या तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बरबाद करून राहिले. आम्ही कार्यक्रम साजरे करतो, आम्ही गावातून वर्गण्या देतो, चांगली गोष्ट आहे. खंत वाटते सर कधी कधी आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून 13-14 जानेवारीचा कार्यक्रम घेतो. पण अलीकडच्या काळात असं वाटून राहिलं का तो कार्यक्रम काही राजकीय झाला काय असं वाटते. तिथं काँग्रेसचे लोक राहतात का ज्या लोकांनी आपल्यावर गोळ्या झाडल्या आणि तशा लोकांच्या तोंडून आपण त्यांच्याकडून आंबेडकर ऐकून घ्यायची अपेक्षा ठेवतो. ही आमच्यासारख्या तरुणाला तर न शोभणारी गोष्ट आहे. कारण काय हे कसं काय चालणार आहे? ज्या लोकांनी गोळ्या झाडल्या त्याच्यासाठी आपली एक तरुण पिढी अख्खी बरबाद झाली.
नामविस्तार केला का नाम काय केलं ते जेवढं त्याचं त्यालाच माहीत. आणि आपण जेव्हा त्यांना स्टेजवर बोलावतो ती ही गोष्ट मला वाटते आता ह्या कार्यक्रमाविषयी बोला. या कार्यक्रमाविषयी बोला. नंतर या गोष्टीचं झालं पाहिजे. कारण आम्हा तरुणाले तुम्ही आमच्यापेक्षा आदर्श आहे यात शंका नाही अजिबात. पण काही चुकीच्या कल्पना अशा मानून गेल्या का आपण आजही त्यांच्याच बाजूने उभे राहतो. अरे मग आपण जर त्यांच्या बाजूने उभे राहिलो ते 38 पक्षाचे लोक एका ठिकाणी येऊन राहिले, कोणी 28 पक्षाचे लोक एका ठिकाणी येऊन राहिले, आणि तुम्ही स्वतःला जेबी वाले म्हणता. तुम्ही कमीत कमी निळ्या झेंड्याचे 2024 मध्ये ते एक व्हा. नाही तर उद्या तुमच्या ढुंगणाला झाडून थोडा लागल्याशिवाय वेळ येणार आहे आणि तुमची येणारी पिढी तुम्हाला कदापि माफ करणार नाही. तुमचं फार कमी आयुष्य राहिलेलं आहे. जवानपुरांचं लय आयुष्य शिल्लक आहे. आपले पूर्वज हे 5च्या आणि 7च्या मधातले होते, ज्याने छक्के म्हणते. छक्के म्हणण्याची वेळ आपल्यावर आणणार आहे. आणि तशी तुम्ही वेळ येऊ देऊ नका. वेळ येऊ द्यायला वेळ आणीबाणीची आहे. वेळ आणीबाणीची असाले सर्व तरुणांनी संघटित झालं पाहिजे. आणि संघटित होत असताना आम्ही हे कार्यक्रम साजरे केले पाहिजे, नाचण्या कुदण्याचे कार्यक्रम साजरे केले पाहिजे. पण या घोटात एवढी मोठी ताकद दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आहे. ही लोकशाही जर जिवंत ठेवायची असं आज खंत वाटते भाऊ. 70-75 वर्षाच्या नंतर आपल्यापाशी निळ्या झेंड्याच्या एकही राष्ट्रीय नेतृत्वापाशी राष्ट्रीय शिरवण नाही राहिला. ह्याही गोष्टीचं कुठेतरी आम्ही चिंतन मंथन केलं पाहिजे. चिंतन मंथन करायला आपल्यानंतर आलेले पक्ष हे राजकीय पक्ष होऊन गेले, राष्ट्रीय पातळीवर पक्ष होऊन गेले, आम्ही त्यांच्याच मागे हिंडत राहतो. कार्यक्रम कोणाचाही असो, झेंडे उचला जेबी मला तयार. आता तुमच्या बापाचं हक्काचं घर आहे, ते झोपडी का असे ना, तिला सारव सुरव करा, तिला मोठं करा, लाईनाचं मोठं करा. ते पिंपळाचं झाड आहे, येणाऱ्या पिढीला आयुष्यात गेल्याशिवाय राहणार नाही. सुखा समाधानाचे दिवस येतील. आपण हक्काचं घर सोडून राहिलो आणि लोकांच्या घराला मोठं करण्यात धन्यता मानतो. मी या प्रसंगाने असं म्हणेन का दिल में सरफरोशी की तमन्ना अपना लो, वतन पर जान दो, वतन पर मर मिटने वाले के शान में कभी हार नहीं आती. इस देश में संविधान और संविधान को अपनाने वाले को जगह जीते जी छोड़ो, मरने के बाद भी तुम्हारी पहचान नहीं बनती. एवढंच बोलतो आणि इथं बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. WH न्यूज सोबत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.